तर मॅचच्या दिशेला आपण वळूया जिथे आपल्याला पाहायला मिळतील MD स्पोर्ट्स खुटगर आणि त्यांच्या विपक्ष दर्शन 11 आसनगाव. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल थोडंसं रणबीर रिदम मध्ये मिस्टेक पाहायला मिळते. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र मृत भावेश पाहायला मिळतील जे मात्र पहिल्या षटकामध्ये. तर शुभम महाडिक असे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती या पहिल्या फळीमध्ये. सलामीचे दोन बॅटर मैदानावरती. पाहूया कशा प्रकारे कामगिरी जी मात्र केली जाईल. मॅच होती सुरुवात. थोड्याच वेळामध्ये दुग्ध प्रकाशामध्ये अंडर फ्लड लाईट्स नाईट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यावेळेस एक वेगळी मजा प्रत्येक खेळाडूला असेल कारण अंडर 24 चा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. ही आपल्याला संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आणि त्यांचं आपण विशेष कौतुक करू. ओपन हाफ तालुका हाफ मध्ये दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे MD स्पोर्ट्स खुटगर आणि दुसरीकडे दर्शन 11 आसनगाव. मातब्बर खेळाडू आपल्याला ओपन हाफ मध्ये पाहायला मिळतील. त्यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल मायरा 11 भादवड विपक्ष साई स्पोर्ट्स शहापूर. त्यामुळे एक जबरदस्त ची मात्र मॅच आपण पाहू शकतो. मॅचला होती सुरुवात. 20 मिनिटांचा अवधी असेल याची नोंद करून घ्यायची. यावेळेस स्विच हिट अटेम्प्ट होता. कॅचची संधी. कॅच कंप्लीट झाली आहे मैदानावरती. फलंदाज होतील बाद. विकेट होत असताना पतन. पहिला मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम MD स्पोर्ट्स खुटगर संघाला. फलंदाज शुभमची खेळी समाप्त. आमचे जवळचे मित्र मंथन देशमुख जे माळशेज प्रीमियर लीगचे आयकॉन आहेत ते देखील ही मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष असं स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर सारे क्रीडा रसिक राजा आपल्याला जोडला गेले. त्यांचं आपण सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील अजय पांढरे मॅन फ्रॉम गिरसे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करेल. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका लाजवाब. मिड विकेट मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. डीप मिड विकेटला चिरून फाडून वेधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत प्रहार आणि त्यावरती अजय पांढरेचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. त्यांचं आपण विशेष कौतुक करू. यावेळेस फटका लाजवाब. फिल्डिंग त्यापेक्षा जबरदस्त पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी जी मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र एका धावेने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 5 या आकड्यावरती. पहिला चेंडू विकेट. त्यानंतर आला चौकार आणि त्यानंतर आलेली आपण पाहू शकतो जी मात्र एक धाव. आता स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत शुभम महाडिक. पाहूया शुभमच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. इथे मैदानावरती चेंडू पडलाय नो मॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत मैदानावरती 2 धावा होत असताना कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळेल. पिक केला. पिकअप स्ट्रोक होता. मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन नाहीये. बॉल निघून चाललाय
बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज शुभम महाडिकचा तडाखा सीमा पलीकडे आलेला ब्रँडेड चौकार. गोलंदाज सीआर पुन्हा एकदा. यावेळेस चांगला चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 11 धाबा. 11 ऑन द बोर्ड. 11 धाबाच्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहील. टीम दर्शन 11 आसनगाव. वेळ वाचवणं फार महत्त्वाचं आहे. कारण संध्याकाळचं सत्र आहे. 10चा पूल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आपल्याला सेमीफायनल देखील कव्हर करायची आहे. बघा आपण आता मॅच थांबवतोय कारण बॅड लाईटचा इम्पॅक्ट कुठल्याही संघावरती पडू नये.
स्पर्धा, जिच्यामध्ये आपल्याला अंडर-24 मधील नामवंत खेळाडू अंडर फ्लडलाइट्स पाहायला मिळत आहेत. तर एकदा आयोजनासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्या. मात्र मी कौतुक करेल फैजलजी शेख सर आणि प्रीतमजी जोशी त्यांची संपूर्ण टीम, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आदरणीय यश टिमाडे सर, आदित्य गौर सर, करणजी पटेल सर, संचित विशे सर, आरू गौर सर, हरेश गौर सर, ज्यांच्या माध्यमातून अथक मेहनत अथक परिश्रम आपल्याला पाहायला मिळाले, त्यांचा मी विशेष कौतुक करू. मॅचच्या दिशेला वळूया, जिथे आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये पवन चंदे, मॅन फ्रॉम आसनगाव. आसनगाव मधील एक नामवंत खेळाडू, रफ्तार का बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे, असा एवन पवन आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील ते म्हणजेच अजय पांढरे, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील शुभम महाडिक. पुढील मॅच मायरा 11 भादवड विपक्ष साई स्पोर्ट्स शहापूर, दोन्ही संघाचे कॅप्टन सला रिपोर्टिंग करायचंय, वेळ वाचवणं गरजेचं राहील. मायरा 11 भादवड आणि साई स्पोर्ट्स शहापूर दोन्ही संघांना विनंती असेल आपली टीम शीट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळेस फुल टॉस बॉल जरूर होता, फक्त दिशा दाखवली मैदानावरती, एक धाव कंप्लीट झाली आहे आणि धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते मात्र बघता क्षणी 12 या आकड्यावरती. एवन पवनच्या माध्यमातून पहिलाच बॉल स्लोवर गतीचा हाताळला गेला, फुल टॉस बॉल जरूर होता, त्या बॉलला टर्न करण्यात आलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. खोडप्याचा बॉल खोदून काढलाय, जबरदस्त चेंडू, अप्रतिम गोलंदाजी एवन पवनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळते परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींना सन्मान दिलं जातं, पहिले म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर, दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर, आणि परफेक्ट यॉर्कर हाताळला गेलाय मैदानावरती. चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र डॉट असेल, धावसंख्या धावफलकावरती जी मात्र स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. यावेळेस फटका लाजवाब, पुलचा देखना स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर असतील, एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केले, सिंगल तर कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट. सनीच्या माध्यमातून फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळेल, 2 धावा कंप्लीट, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. आकाश मस्कर आणि सनी मस्कर दोघांचा विचार केला तर फिल्डिंग साठी खास हे खेळाडू ओळखले जातात. अगदी आम्ही पाहू शकतो ज्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर विचार केला तर टेमिली संघ त्यांच्या फिल्डिंग साठी ओळखला जातो, अगदी त्याचप्रमाणे हे खेळाडू देखील आपल्या फिल्डिंग साठी ओळखले जातात. मस्कर बंधूंची जोडी जबरदस्त कामगिरी करते आणि कामगिरी देखील चांगली पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 14 पाहायला मिळेल. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. धावसंख्या 14 या आकड्यावरती, 14 ऑन द बोर्ड. पुढील मॅच मध्ये मुनीश आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. टेबुली संघाचा विचार केला तर मुनीश एक अप्रतिम खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. इंडस्ट्रीला एक नवीन हिरो मुनीशच्या रूपामध्ये भेटेल यात मात्र शंका नाहीये. स्टेटस पाहतो, जबरदस्त स्टेटस मुनीशचे देखील असतात, तितकाच जबरदस्त असा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. वाईट बॉल आहे, आपण तर्शी धाव, धावफलकावरती 8, टीमची टोटल धावफलकावरती 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड, 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र सर डॉट बॉल, डॉट बॉल असेल. या बात आहे, हुआ तो हुआ, कमाल हुआ, धोती फाड़ के रुमाल हुआ. कुत्र्याने पण त्याचं काम केलं आणि तो निघाला बाहेर. बघा आता यावेळेस हाफ ट्रॅकर जरूर होता, लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो झाली आहे, मिसफील्ड. 2 ला 3 मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न आणि 3 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळेल. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट, चांगल्या प्रकारची कामगिरी मैदानावरती आपण पाहू शकतो. कंप्लीट झाल्या धावा 3 आणि 3 धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल जे मात्र 18 या आकड्यावरती. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळत आहे.
धावसंख्या 18 पाहायला मिळेल. 18 ऑन द बोर्ड. चला स्पीडअप करायची विनंती असेल. दर्शन 11 आसनगाव. दर्शनजी बोंबे साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. दुसरीकडे MD स्पोर्ट्स खुटकर अर्थातच मिलिंदजी डुकरे साहेबांचा संघ हा देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे, जी मात्र जाऊन पोहोचली आहे 18-18 या आकड्यावरती. ओमकार आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती सज्ज. ओमकार किरपन मॅन फ्रॉम कळंबे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी ओमकारच्या माध्यमातून केली जाईल या षटकामध्ये. त्याच्या माध्यमातून अपेक्षा असतील चांगल्या गोलंदाजीची, कारण जबरदस्त गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये भावेशच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह कामगिरी आपण पाहू शकतो. भावेश विषय आणि त्यानंतर जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, जे मात्र पवनच्या माध्यमातून मात्र इथे फटका दमदार पाहायला मिळतोय. फलंदाज शुभम महाडिकच्या माध्यमातून बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा रुबाबदार षटकार. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं मार्गस्थ. 4 वर्षी मॅच पहिल्या बॉल वरती ओमकार किरपान विरुद्ध हा जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळाला, ज्यावरती षटकाराची वसुली आपल्याला पाहायला मिळाली. साई स्पोर्ट्स शहापूर संघ चला आले असेल रिपोर्टिंग करायचंय. विनंती असेल मायरा 11 भादवड आपण देखील आले असाल, आपण देखील रिपोर्टिंग करायचंय. वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे आणि फार गरजेचं राहील. तुमची टीम शीट आमच्यापर्यंत पोहोचणं तितकंच महत्वाचं आहे. तालुका हाफ मधील आपल्याला मॅचेस इन ॲक्शन मध्ये भरपूर सारे खेळाडू नामवंत आहेत, ते इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतली. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र डॉट. हा चेंडू निर्धाव. धावसंख्या धावफलकावरती स्थिर. स्थगित धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते कामगिरी, जी मात्र आता कमबॅक करत असताना ओमकारच्या माध्यमातून स्लोवर गतीचा चेंडू हाताळला गेला. चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र डॉट. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. एकदा तो कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती एका धाबेने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 25 या आकड्यावरती. 25 ऑन द बोर्ड. चेंडू देखील 3 झाले. 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्यात. लेगबाशी एकदा वाढ झाली आणि आता अजय पाहायला मिळतील मैदानावरती. अजून ऋतिक नावाचं वादळ येणं बाकी आहे. ऋतिकचा विचार केला तर नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये अगदी अग्रगण्य असणारं नाव. शहापूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक मोठा सितारा म्हणून ऋतिकची ओळख आहे, त्याचं येणं देखील बाकी आहे. कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. यावेळेस आपल्याला पाऊल पाहायला मिळतोय जबरदस्त कामगिरी, जी मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाली. विथ द बॅट फक्त दिशा दाखवली. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. धर्मवीर चषक जो शहापूर मधील एक नामवंत चषक आहे आणि वर्ल्ड कप म्हणून ओळख आहे. ओपन क्रिकेटमध्ये जर सिरीज असती तर मला वाटते ऋतिक दिवानेला ती सिरीज मिळाली असती. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. स्वतःच्या जीवावरती जबरदस्त कामगिरी. विथ द बॅट विथ द बॉल अप्रतिम कामगिरी केली. यावेळेस बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड्स कोयलेकला क्लिअर करत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा 8 टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 31 पाहायला मिळते. 31 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मॅच मायरा 11 भादवड विपक्ष साई स्पोर्ट्स शहापूर. चला दोन्ही संघ रिपोर्टिंग करायचं आहे. मिड मॅच इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि प्लेइंग 11 ची लिस्ट देखील आमच्यापर्यंत पाचवा. आणि असोसिएशन मधलेच प्लेयर लागतील याची देखील नोंद करून घ्यायची. एका तालुक्यामधील एका असोसिएशनचे खेळाडू असणं देखील तितकंच बंधनकारक असेल. यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे मैदानावरती त्याची संधी देखील होती, मात्र फलंदाज बाद झालेत, कारण मला वाटतं हा सॅक्रिफाईस विकेट केलाय. ऋतिकचं येणं बाकी आहे आणि मैदानावरती ज्यावेळेस ऋतिक येतो त्यावेळेस त्याचा दबदबा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. ऋतिक दिवाने, जिसकी दुनिया है दीवानी, असा खेळाडू ऋतिक आपल्याला पाहायला मिळतो. साई स्पोर्ट्स शहापूर संघाची प्लेइंग लिस्ट आणि कॅप्टन इथे उपस्थित आहे. विनंती असेल मायरा 11 भादवड आपली उपस्थिती आणि आपले प्लेइंग 11 आणि संपूर्ण स्क्वॉड लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. असोसिएशन एकच असणं गरजेचं आहे.
जी टीम तुम्ही खेळवताय एका असोसिएशनचे एका तालुक्यामधील सर्व खेळाडू असणं देखील गरजेचं राहतील, याची नोंद आपण करून घ्या. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 या आकड्यावरती 33 रन्स ऑन द बोर्ड. ओमी पॉवर प्लेचा किंग म्हणून ज्याची ओळख आहे असा ओमी आम्हाला पाहायला मिळतोय. मॅन विथ द किलर स्माइल, एक जबरदस्त खेळाडू. शहापूरचा विजय पावले, ओमकार परटुले. यावेळेस चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतील. मैदानावरती कॉल फार महत्वाचा असतो, मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल सिंगल ऍड होईल. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती 34 ऑन द बोर्ड. बघा या मैदानाचा इतिहास आहे. इथे चॅम्पियनशिप शहापूरच्याच नावावरती असते. सातत्याने आम्ही भरपूर मोठे मोठे संघ इन ऍक्शन मध्ये पाहिलेत. मग त्यामध्ये भिवंडी विभागामधील संघ असेल, भिवंडीचा तालुका ओपन हाफचे देखील संघ असतील, पुण्यावरून मावळमधून देखील संघ आलेत, त्यानंतर सिन्नर असतील, नाशिक असेल, तिथून देखील संघ असलेत. मला शहापूर आणि या शहापूर मधील हे संघ आहेत ते सातत्याने या मैदानावरती डॉमिनेशन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ऋतिक दिवाने यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय, स्वतःवरती विश्वास ठेवतात ऋतिक, आणि ऋतिककडे कॅलिबर आहे अजून. त्याने मी म्हणेल जर 4 चेंडू खेळले तर नक्की तो 10 ते 15 धावा एकटा कुठेल, इतका चांगला खेळाडू आहे तो. स्वतःच्या जीवावरती मॅच कशी काढावी या खेळाडूला माहिती आहे, आणि तोच खेळाडू ॲज अ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती थोडा लेट आलाय, मात्र कशा प्रकारची कामगिरी करेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 34. मला आठवतो ज्यावेळेस धर्मवीर चषक आम्ही खबर करत होतो त्यावेळेस ऑल इंडिया ओपनच्या त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त ऋतिकने कामगिरी केली होती. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. कार्पेटच्या सायने चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. बघा अप्रतिम अशी कामगिरी सातत्याने आपल्याला प्रीतमच्या माध्यमातून, फैजलच्या माध्यमातून, संपूर्ण टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र या स्पर्धेमागचा पडद्यामागचा अनसंग हिरो म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमच्या सर्वांचे लाडके विजयभाई भगत साहेब, ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हरिओम चषक, हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर-24 शहापूरकर चषक 2024 दैदिप्यमान थरार आपण अनुभवू शकतो. यावेळेस चेंडूंचा विचार केला तर चेंडू देखील 3 झालेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ सुमात्र शिल्लक पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 39 या आकड्यावरती. तेजस विरोधामध्ये ऋतिकच्या माध्यमातून चौकार डेफिनेटली थोडीशी संजीवनी प्रदान करेल. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतील, पवन असतील, A1 पवनच्या माध्यमातून जबरदस्त झेल. मैदानावरती फलंदाज ऋतिक दिवाने होतोय फेल. विकेटचं होत असताना पतन बडी मछली जाल में. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला 39 असताना ही महत्वाची विकेट गेली आहे. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती तुषार. पाहूया तुषार कशा प्रकारे कामगिरी करतील. बघा तालुका ओपन हाफ तुमची टीम लिस्ट असेल त्याच्यावरती तुमचं नाव आणि तुमचा जो गाव आहे तो पुढे कंसामध्ये मेन्शन करणं देखील गरजेचं राहील. याची नोंद आपण करून घ्यायची आहे. एका असोसिएशन मध्ये
असणारे हे सर्व खेळाडू इन ऍक्शन मध्ये असतील याची देखील सर्वांनी नोंद करून घ्या. कोरडप्प्याचा बॉल चांगला पाहायला मिळतोय. शापूर एक्सप्रेस अर्थातच तेजसच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र विकेटचं पतन झालंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजून एक फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन धावसंख्या धावपलकावरती असेल ती म्हणजेच 39 आणि 40 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. विनंती असेल दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस आपण करून घेऊ. फैजल सर टॉस आपण करून घेऊ. देखील पूर्ण स्क्वॉड येणं गरजेचं आहे याची नोंद करून घ्या. बघा एखादा खेळाडू ऑब्जेक्शन घेतला आणि तो बाहेरचा निघाला असोसिएशनच्या, तर मात्र मॅनेजमेंट कमिटीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचतीये. त्या खेळाडूंना बाद केलं जाईल आणि संपूर्ण संघाला देखील बाद केलं जाईल याची नोंद करून घ्यायची आहे.
बघा सर चेक करतील आणि त्यानंतर जर त्यांना वाटलं तर मात्र ते चेंज करतील, याची नोंद करून घ्यायची. चॉईस बॉल नसेल. बघा पहिल्यापासून हा नियम प्रत्येक संघावरती आम्ही लागू करतोय. जास्त डब असेल तर 3 ते 4 आम्ही बॉल चेंज केले. जास्त डब असेल तर बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. पंचांना जर डाऊटफुल बॉल वाटला तर मात्र पंच कमिटीला सांगतील, आम्ही बॉल चेंज करून देऊ. बाकी त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारे बॉल चेंज करता येणार नाही, याची आपण नोंद करून घ्यायची आहे. बघा दोन्ही टीम्स उपस्थित राहायचंय, मंचा जवळ यायचंय. काय ऑब्जेक्शन असेल आपण पहिलेच घ्या. मॅच सुरू झाल्यानंतर ऑब्जेक्शन घेता येणार नाही, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. याच दरम्यान आपण पाहू शकतो ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. विकासांचा महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे, सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामध्ये अग्रगण्य ज्यांचं नाव असतं, ते आमचे सर्वांचे लाडके हरिओम मित्रमंडळाचे सर्व आदरणीय विजयभाई भगत साहेब यांची उपस्थिती त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो विजयभाई भगत साहेब जे हरिओम मित्रमंडळाचे सर्व आहेत आणि ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे, ते आमचे सर्वांचे लाडके आदरणीय विजयभाई भगत साहेब त्यांचं करूया सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. विनंती असेल भाईंना की भाई आपण या व्यासपीठावरती, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आमच्या व्यासपीठावरती आहे. आपलं सहर्ष असं स्वागत. मॅचच्या दिशेला वळूया. ऋतिक पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती आली सिंगल, त्यानंतर आला व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 2 आपल्याला पाहायला मिळेल. भावेश आणि मयूर हे आपल्याला 2 खेळाडू सलामीचे मैदानावरती पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेटला क्लिअर करत खणखणीत प्रहार. बॉल सीमा पार. मिड विकेटला क्लिअर करत दर्जेदार चौकार. कार्पेटच्या सहाय्याने जबरदस्त आपल्याला बॅट स्विंग पाहायला मिळाली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकतो. चौकार आले. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस अगदी आपण पाहू शकतो हँडल करायचा प्रयत्न होता. चेंडू अगदी हलवा गतीने, मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती सुरू आहे. पहिले 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगली कामगिरी जी मात्र बॅटर आणि बॉलर दोघांच्या माध्यमातून राहिली आहे. फलंदाज मयूरच्या माध्यमातून चौकार आला. मात्र दुसरीकडे जर पाहायला गेले तर भावेश देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत जे सध्या तरी सिंगल डबल वरती भरणा देत आहेत. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी. स्लोवर वनचा वापर, गतीमध्ये परिवर्तन. ऋतिक दिवानेची ओळख आहे. सातत्याने शहापूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक उगवता तारा आणि त्या समवेत शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा फ्युचर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. त्याचं प्रात्यक्षिक बॅटिंग आणि बॉलिंग तो सातत्याने देतो. मला आठवतोय ज्यावेळेस धर्मवीर चषक कव्हर करत होतो त्यावेळेस या खेळाडूने अक्षरशः 2 टीम्सना सिंगल हँडेडली वन मॅन आर्मी सारखा कामगिरी करत जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता. यावेळेस अगदी आपण पाहू शकतो काय घडेल ते देखील आपण पाहू.
पंच रिकन्सिलेशन करतील त्यानंतर कळवतील. पंचांवर दबाव टाकायचा नाहीये. पंच रिकन्सिलेशन करतील त्यानंतर कळवतील. पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये. ओके. पंच आपल्या जागेवरती येतील त्यानंतर आम्हाला कळवतील. एकच जाव. येस, एकच जाव. टीमच्या टोटलमध्ये 8, टीमची टोटल धावफलकावरती 7 या आकड्यावरती 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ऋतिकच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. चौकार खाल्ल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी करत असताना ऋतिक 3 चेंडू नंतर हाताळले. एकच धाव खर्च केली. त्यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. कव्हरच्या दिशेला 3 खेळाडू चेस करतात. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. कव्हर रिजन मध्ये थोडासा फंबलनेस, थोडासा मिसफील्ड. 2 ला 3 मध्ये कन्वर्ट केलं. मैदानावरती जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती होत असताना समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 10 धावा. अजय पाहायला मिळतील. अँड फ्रॉम गिर्सचे जबरदस्त गोलंदाजीसाठी हा खेळाडू देखील ओळखला जातो. ऋतिकच्या खांद्याला खांदा देऊन गिरसे संघासाठी जबरदस्त कामगिरी विथ द बॅट विथ द बॉल हा देखील खेळाडू करतो. अगदी मैदानावरती आता ओपन हाफमधून खेळत असताना पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. गणेश टिंगोरे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शहापूरचा धोनी, अर्थातच गणेश त्यांच्या समवेत कोटेकरचा प्रिन्स जयंत, दोघांचं करूया सहर्ष असं स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 11 पाहायला मिळेल. अजय पाहायला मिळतील. स्लोवर बॉल पिक केलाय. मिड ऑन मध्ये मिस्टेक झाली आहे. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली. एका धाबेने धावफलक जे मात्र पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला आता दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि मैदानावरती इथे फलंदाज बाद झालेत. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. 1+ रनआउटची विकेट. मयूरची खेळी झाली आहे समाप्त. या मॅच मध्ये जो खेळाडू विजयाचा आणि पराभवाचा अंतर कापणार होता तो खेळाडू आता मैदानाच्या बाहेर गेला. मयूर बॅक टू द पवेलियन. मायरा 11 भादवड संघाने टॉस जिंकला. डिसिजन त्यांचा फिल्डिंगचा असेल. बॅटिंगसाठी साई स्पोर्ट्स संघाला इन्व्हाइट केलंय. चार ओव्हरची मॅच. प्रशांत पाहायला मिळेल नवीन फलंदाज. पाहूया प्रशांतच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 12 पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ. सिद्धू देखील फॉर्म मध्ये भरपूर आणि तो देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 12. 12 ऑन द बोर्ड. बारीक मुलांनो पडद्या मागे त्यांनी पडदा सोडायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती 12.
धावसंख्या धावफलकावरती 12 पाहायला मिळते. फॅल ऑन द बोर्ड आणि यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये होता. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. बॅकफुटला आले फटका चांगला हॅमर केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतील. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता क्षणी 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूंचा विचार केला चेंडू देखील 4 झालेत. 2 चेंडूंचा खेळ अजून शेष आहे. प्रतीक देखील पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असेल. एकीकडे शहापूर विभाग दुसरीकडे आपल्याला भिवंडी विभाग पाहायला मिळेल. थुनी नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये. एकीकडे मायरा 11 भादवड दुसरीकडे साई स्पोर्ट्स शहापूर. हे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 17 या आकड्यावरती. अजून देखील विचार केला तर एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस फटका लाजवाब ऑप्शनच्या बाहेर होऊन शकल क्रॉस. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता आलंय. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी हुलकावणी देखील देण्यात आली आहे. मात्र 2 धाब्यांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि 20 असं समीकरण. 12 चेंडू 20 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एमडी स्पोर्ट्स कुटकर विपक्ष दर्शन 11 आसनगाव संघाला. दोन षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळते. अजून देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पाहूया किती धावांपर्यंत मजाल मारली जाईल. धावा चेज होतील की धावा डिफेंड होतील हे देखील पाहणं तितकं जवसुक्याचं ठरणार आहे. तुषार पाहायला मिळतील मैदानावरती या 3ऱ्या षटकामध्ये आणि 3ऱ्या षटकामध्ये तुषारच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील पाहूया आपण. यावेळेस मिड विकेटच्या दिशेला कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न आणि मैदानावरती फलंदाज बाद झालेत. विकेटचं पतन. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळते आणि आता सिंगल धावेच्या प्रयत्नामध्ये सिंगल कंप्लीट झाली. मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अपयशी ठरले आणि धावसंख्या 20 या आकड्यावरती आता आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 होती. त्यानंतर एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 20 या आकड्यावरती. तुषार पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पवन पाहायला मिळतील नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडवर. तर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच प्रशांत. धावसंख्या धावफलकावरती 20. यावेळेस फटका चांगला पवनच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब आहे. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. अनिकेत येतील. अनिकेतच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. एकच धाव कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट. यस 2 धावा कंप्लीट. 2 धाब्यांनी धावफलक पुढे जाईल. जवळ पोहोचेल ती मात्र 22 या आकड्यावरती. 22 ऑन द बोर्ड.
40 धाब्यांचं लक्ष, 22 धाबा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 10 चेंडू आणि विजयासाठी 18 धाब्यांची गरज. समीकरण अगदी मी म्हणेल थोडंसं आपाक्यामध्ये आहे, मात्र काहीही घडू शकतं. यावेळेस मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल रनआउटची संधी होती, एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 23 पाहायला मिळते. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र तिसरा मार्गस्थ आहे गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. पवनच्या माध्यमातून शॉर्टर वन वरती अक्रॉस द लाईन फुल करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र हा चेंडू नेता चेंडू डॉट आणि 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असा पंचांचा इशारा येतोय. 8 चेंडू आणि 17 धाबा असं समीकरण आहे. थोडंसं अवघड समीकरण आहे हे. 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका, सिंगल डबलची गेम. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये पहिले 3 बॉल, एक मोठा फटका आणि सिंगल डबलची गेम. ही मॅच तुमच्या अगदी जवळ असेल. यावेळेस लाईन खराब आहे, व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. अवांतर शुधाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती 24 या आकड्यावरती. 24 ऑन द बोर्ड. समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय 8 चेंडू आणि विजयासाठी 16 धाब्यांची गरज. 8 चेंडू आणि 16 धाबा. समीकरण थोडंसं अवघड जरूर आहे टीम दर्शन 11 आसनगाव या संघासाठी. त्यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. मिड विकेटचे फिल्डर यायचा प्रयत्न करतील. डीप मिड विकेट मध्ये कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन, फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना पवन. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज तंबूच्या आशयाला. चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज देखील तयार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न. कॅच कंप्लीट झाली आहे. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज तंबूच्या आशयाला. तेजस्वी खेळी होत असताना इथे समाप्त. 24 धाबा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल 6 चेंडू विजयासाठी समीकरण पाहायला मिळतंय. 16 धाब्यांची गरज. 6 चेंडू आणि 16 धाबा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. थोडंसं अवघड स्थिती जी मात्र दर्शन 11 आसनगाव संघासाठी. दुसरीकडे जर आपण पाहिलं गेलं तर दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतो एमडी स्पोर्ट्स कुटकर. 40 धाब्यांचं एक मापक लक्ष होतं, मात्र अंडर फ्लड लाईट्स धाबा बनवणं थोडंसं अवघड असतं. त्याला अनुषंगून पहिल्या षटकामध्ये ऋतिकची जबरदस्त गोलंदाजी, दुसऱ्या षटकामध्ये अजयने अगदी मी म्हणेल या मॅचमध्ये थोडंसं कमबॅक करून दिलं. आणि तिसरं षटक जे तुषारचं होतं, ज्या मॅचमधील सर्वात जबरदस्त, सर्वात मी म्हणेल अप्रतिम असं षटक जे मात्र त्यांनी हाताळलं. 5 धाबा खर्च केला या मॅचमध्ये. टर्निंग षटक मी म्हणेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 24-24. 6 चेंडू 16 धाब्यांची गरज. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला ऋतिक पाहायला मिळतील. पाहूया ऋतिकच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. ऋतिक पाहायला मिळेल तर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील सनी. 6 चेंडू आणि 16 धाबा.
यावेळेस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, पॅटर्न बॉल मध्ये संपर्क होत नाहीये, चेंडू बॉडीला स्पर्श झाला, थोडासा ब्रश झाला, टायबट गली क्षेत्रामध्ये झाला जिथे फिल्डर होते. एक धाव कंप्लीट झाली, लेग बाय स्ट्रीक दाबाट 5 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. हरिओम मित्र मंडळ आयोजित अंडर 24 शहापूरकर चषक 2024 चा हा दैदिप्यमान थरार आपल्याला पाहायला मिळतोय. 16 आनंदाचा गजर क्रिकेटचा याच्यासाठी केला होता अट्टाहास की हा दिवस गोड बाबा. दिवस कुठल्या संघाचा गोड होईल ते देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. आज देखील दिवस गोड आहे कारण आज श्रीराम नवमी आहे. छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा सातत्याने आम्ही उल्लेख करतो. अगदी आज रामनवमी आपल्याला पाहायला मिळते तर सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा असतील. 4 चेंडू 15 धाब्यांची गरज. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल जरूर होता, LBW नसणार आहे याची नोंद करून घ्यायची आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. आता समीकरण लेग बाय स्ट्रीक एकदा बाट आणि आता समीकरण पाहायला मिळतो 3 चेंडू विजयासाठी. 3 चेंडू 14 धाबा, 3 चेंडू 14 धाबा असं समीकरण पाहायला मिळतोय. मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स मॅच होती. 3 चेंडू 14 धाब्यांची गरज. ड्वेन स्मिथने ती मॅच जिंकवली होती. अगदी तसंच कारनामा मैदानावरती करावा लागेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आलाय षटकार. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त आता मात्र सुरुवात झाली आहे. बॉल सीमारेषा पलीकडे शॉर्टर वनचा वापर करण्यात आलेला होता, त्यावरती षटकाराची मोहर. मी उल्लेख केला की मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स मध्ये मॅच आम्हाला पाहायला मिळाली होती. 3 चेंडू 14 धाब्यांची गरज. पहिल्या बॉलवरती षटकाराला 2 चेंडू 8 धाब्यांची गरज. त्यानंतर चौकाराला 1 चेंडू 4 धाब्यांची गरज. पॉलेंजरच्या विरोधामध्ये तो चौकार ठोकून इतिहास रचला. अगदी तोच इतिहास मैदानावरती रचू शकतील का फलंदाज हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रशांतच्या माध्यमातून हा षटकार आलाय. आता 2 चेंडू विजयासाठी 8 धाब्यांची गरज. एक मोठा फटका, एक मॅक्सिमम षटकार गरजेचं आहे आणि सिंगल डबल. या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय ते म्हणजेच फलंदाज प्रशांतने, ज्याच्या बॅट मधून निरंतर आपण धावा पाहिल्यात. सिंगल डबलचा पहिले गेम, आता ट्रिगर मुवमेंट ऑन झाला. आता 5व्या गिअर वरती बॅटिंग करावी लागेल आणि आता 2 चेंडू 8 धाब्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. संचित देखील जॉईंट होतो, त्याचं करूया सहर्ष स्वागत. आमचे यशदा नेमाडे त्यांचा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल पुढील मॅच मध्ये. NP स्पोर्ट्स अप्रतिम कामगिरी यावेळेस करावी लागेल, मात्र इथे खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जिथे चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती तिथे हा खराब बॉल. आता 2 चेंडू विजयासाठी 7 धाब्यांची गरज. एक मोठा फटका इथे अपेक्षित आहे. एक षटकार, एक मॅक्सिमम, ही मॅच टर्न होईल आणि 1 फॉर दी ओव्हर, ओनली फॉर दी ओव्हर. 2 चेंडू 7 धावा. समीकरण अगदी सोपं पाहायला मिळतं मैदानावरती. 2 चेंडू आणि 7 धावा. मॅच कोण जिंकेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. 2 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र सिंगल ऍड झाली. आता 1 चेंडू गोल्डन षटकाराची अपेक्षा. एक चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. गोल्डन षटकार येईल का हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. जबरदस्त मॅच पहिलीच आपल्याला पाहायला मिळते. तालुका हाफ मधील एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतो MD स्पोर्ट्स खुटगर संघ, दुसरीकडे दर्शन 11 आसनगाव. म्हटलं जातं ना की रख हौसला के वो मंजर भी आएगा, कुछ प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. युद्ध करना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. आता सध्याच्या स्थितीला 1 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. कुठला संघ विजयाच्या दिशेला वाटचाल करेल? एकीकडे दर्शन 11 आसनगाव तर दुसरीकडे MD स्पोर्ट्स खुटगर. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ते मात्र फलंदाज सनी. 1 चेंडू 6 धाबा. काहीतरी कर सनी बाबा, केली तर फक्त आणि फक्त शहापूर मध्ये तुझी हवा. आता 1 चेंडू विजयासाठी 6 धाब्यांची गरज. गोल्डन षटकार येईल का की इथे चौकार येईल, डॉट बॉल येईल की सिंगल डबल येईल? 1 चेंडू आणि 6 धाबा. यावेळेस बॅटची टो एंड सिंगल कंप्लीट. सामना झाला फिनिश, सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे MD स्पोर्ट्स खुटगर संघाने. हार्दिक अभिनंदन टीम MD स्पोर्ट्स. हार्ड लक टफ लक